हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवतोय मस्त अशी झणझणीत काळ्या मसाल्याची मिसळ। त्यासाठी मी इथे 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत, सुक्खं खोबरं घेतलेलं आहे आणि 2 कांदे घेतलेले आहेत। तर कांदे आपण अशा प्रकारे ठेचून घेणार आहोत। कांदे, खोबरं आणि लसूण आपण डायरेक्टली फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी अशा प्रकारची एक जाळी घेतली आहे, ती मी गॅसवरती ठेवून त्यावरती मी मसाला म्हणजेच कांदा आणि खोबरं लसूण भाजून घेणार आहे। तुमच्याकडे जर अशी जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्टली फ्लेमवरती सुद्धा भाजू शकता। आता आपण हे मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घेऊयात। ह्याने छान एक स्मोकी फ्लेवर येतो मसाल्याला आणि मसाल्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते। खोबरं भाजून झालं आहे, खोबरं आणि लसूण मी काढून घेते। कांदा अजून भाजलेला नाही आहे, कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो। इथे कांदासुद्धा भाजून घेतला आहे, आपण काढून घेऊयात। मी मसाल्याची क्वांटिटी अगदी थोडी ठेवली आहे। इथे मी धने आणि जिरं घेतलं आहे, ते मी परतून घेते आहे। माझ्याकडे धना जिरा पूड नाही आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही डायरेक्टली ॲड करू शकता। इथे खोबरं, लसूण आणि कांदा थंड झालेला आहे, तर आपल्याला हे जे वरचं कांद्याच्या वरची जी पात असते ती काढून घ्यायची आहे। सर्व नाही काढायचे, अगदी थोडं थोडं। आणि लसूण आपण डायरेक्टली मिक्सरला वाटली तरी चालते। आता कांदा आणि खोबरं आपण कापून घेऊयात आणि हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। मिक्सरला वाटत असताना धने, जिरं आणि आपण हे जे खोबरं लसूण भाजून घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं अद्रक आणि एक टोमॅटो घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। मी इथे 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहे। मिसळ म्हटलं तर थोडंसं तेल आपण जास्तच घेतो। इथे थोडीशी मोहरी घालून घेतली आहे, तडतडली आहे। त्यामध्ये एक तेजपत्ता आणि बरीचशी कढीपत्त्याची पानं, त्यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतले कांदा घालून घेऊयात। कांदा छान परतवून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडासा हिंग आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे। इथे मी 3 ते 4 चमचा लाल तिखट घालते आहे, हे कोल्हापुरी लाल तिखट आहे। तुम्हाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण मिसळ म्हटली की थोडीशी झणझणीत ही पाहिजेतच। थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे। तर हे छान परतवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे तो घालून घेऊयात। पाहू शकता मसाल्याला सुद्धा छान काळसर असा रंग आलेला आहे। तुम्ही इथे लाल तिखटच्या ऐवजी काळा मसाला, जो काळा मसाल्याचं म्हणजे जे लाल तिखट असतं काळा मसाल्याचं, ते तुम्ही वापरलं तरी चालतं। इथे मी थोडंसं गरम पाणी घालून घेतलं आहे आणि आपण मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे। इथे मी झाकण ठेवून मसाला शिजवून घेते। पाहूयात मसाला झाला आहे का, छान तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण मोड आलेली मटकी घालून घेऊयात। तुम्ही इथे हवं असेल तर त्यामध्ये पांढरे वाटाणे जे असतात ते सुद्धा घालू शकता, भिजलेले पांढरे वाटाणे। मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे। छान तेलामध्ये मटकी मसाल्यामध्ये परतवून घेतली आहे। त्यामध्ये आपण आता गरम पाणी घालून घेऊयात। मी मिसळ थोडीशी अशी पातळसर ठेवणार आहे, एकदम घट्ट असं नाही ठेवणार आहे। गरम पाणी घालून छान उकळी येईपर्यंत मिसळ शिजू द्यायची आहे। छान मिसळला उकळी आलेली आहे, मिसळ बनून रेडी झाली आहे। आता आपण सर्व करून घेऊयात। सर्व करण्यासाठी मी इथे एक ताट घेतलं आहे, त्यामध्ये प्रथम आपण मटकी घालून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर इथे मस्त अशी बटाट्याची भाजी किंवा पोहे सुद्धा मिसळ सर्व करताना यूज करू शकता। लिंबू, कांदा आणि फरसाण आणि त्यासोबत मस्त असे पाव आणि वरती आपण मस्त असा रस्सा घालून घ्यायचा आहे। आपली अशी काळ्या मसाल्याची मिसळ बनून रेडी आहे। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.